मनोज जरांगेंनी सकाळी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार सकारात्मक आशा व्यक्त केलेली आहे। नक्कीच प्रसाद लाड यांच्या माध्यमातून आमचे प्रश्न सुटतील अशी आशा जरांगेंनी व्यक्त केलेली होती आणि आता प्रसाद लाड या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत। तर माध्यमांसमोरच ही चर्चा होतीये, त्यामुळे आता या चर्चेच्या माध्यमातून नेमकं काय समोर येतं, जरांगे पाटील काय भूमिका मांडतात आणि त्यावर सरकारकडून काय उत्तर दिलं जातं त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मनोज जरांगे पाटलांनी 30 मे रोजी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। ते उपोषणाला बसणार आहेत खरं तर 30 मे रोजी आणि यासोबतच त्यांनी मराठा समाजाला एकत्रित येण्याचं आवाहन सुद्धा केलेलं होतं। 30 मे रोजी सगळ्यांनी मराठा समाजानं एकत्रित येण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी केलेलं होतं। त्याआधी सरकारकडून आता प्रसाद लाड जरांगेंची भेट घेण्यासाठी आलेले आहेत आणि आता या दोघांमध्येही विविध विषयांवर चर्चा होणार आहे। मराठा समाजाच्या काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीनं त्या मागण्यांची पूर्तता केली जाऊ शकते या संदर्भात आता या दोघांमध्येही चर्चा होणार आहे। हैदराबाद गॅझेट असेल किंवा आंदोलकांवरील गुन्हे असतील, यासोबतच मराठा समाजातील या मुलांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भातल्या अडचणी असतील, या सगळ्या मुद्द्यांवर आता या दोघांमध्ये चर्चा होणार आहेत। त्यांच्या मागण्या मान्य होतात का किंवा त्यावरून सरकारकडून काय तोडगा काढला जातो याकडे आता लक्ष लागलेलं आहे। सध्या प्रसाद लाड आणि मनोज जरांगे इथे चर्चा करताना दिसतायत। अंतरवाली सराटीमध्ये प्रसाद लाड इथे आलेले आहेत। काही दिवसांपूर्वी खरं तर मनोज जरांगेंनी स्वतः चर्चेसाठी निमंत्रण दिलेलं होतं सरकारकडून। आता प्रसाद लाड त्यानुसार इथे चर्चेसाठी आलेले आहेत आणि जरांगेंसोबत ते विविध मुद्द्यांवर त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करताना दिसत आहेत। त्यानंतर माध्यमांना सुद्धा या दोघांकडून प्रतिक्रिया दिली जाईल। त्याआधी आपण पाहतोय मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांची ही चर्चा आता थोड्याच वेळामध्ये सुरू होईल। त्यानंतर आता मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मागच्या वेळी ज्यावेळी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्या पत्रकार परिषदेतनं या सगळ्याला जबाबदार मुख्यमंत्री फडणवीस असल्याचं या ठिकाणी जरांगे म्हणालेले होते। यासह त्यांनी विविध मागण्या आपल्या बोलून दाखवलेल्या होत्या आणि सरकारकडून या संदर्भात त्वरित तोडगा काढण्याचं सुद्धा आश्वासन देण्यात आलेलं होतं। त्यानुसार जरांगेंनी आमंत्रण दिल्यावरून आता प्रसाद लाड इथे आलेले आहेत आणि प्रसाद लाड आणि जरांगेंमध्ये आता चर्चा होणार आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडे। संजय, नक्कीच आज प्रसाद लाड भाजपचे नेते आहेत, ते काय नेमका मुख्यमंत्र्यांना निरोप घेऊन आले आहेत ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांनी 30 मेला उपोषणाचा इशारा दिला होता आणि त्यावेळेस त्यांनी टोकाचं उपोषण करणार असंही त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांच्या काही ज्या मागण्या आहेत, हैदराबाद गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल किंवा ज्या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनात त्यांच्या समर्थकावर लाठीचार्ज झाला होता, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, त्या संदर्भातही त्यांच्या मागण्या आहेत। त्या मागण्या संदर्भात आज ते प्रसाद लाड यांची चर्चा करू शकतात आणि 30 मेला जे उपोषण आणि आंदोलन करणार आहेत त्यावर काही तोडगा निघतो का हे बघणं गरजेचं आहे। परंतु सर्वात महत्वाचं हे आहे की आज प्रसाद लाड जेव्हा जरांगे पाटील आंदोलन करत होते तेव्हा प्रसाद लाड आणि जरांगे पाटलामध्ये वाकयुद्ध व्हायचं, टीका टिप्पणी व्हायची आणि आज प्रत्यक्ष दोघांमध्ये भेट होत आहे आणि त्यामुळे हे भेट महत्वाची मानली जाते। प्रसाद लाड हे नेमके कोणत्या विषयावर आज कोणत्या मागण्या ऐकून घेतात किंवा जरांगे पाटील त्यांच्याकडे कोणत्या मागण्या मांडतात हे बघणं गरजेचं आहे। परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। 30 मे तारीख त्यांनी सांगितली होती, त्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते। खरं तर प्रसाद लाड यांची भेट म्हणजे खरं तर मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आले असावे आणि त्या संदर्भातही ते चर्चा करतील अशी एक या ठिकाणी चर्चा आहे। त्या संदर्भात आता थोड्याच वेळात प्रसाद लाड आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा होईल। नेमके या चर्चेतून बाहेर काय पडतं हे बघणं गरजेचं आहे। समाधानकारक उत्तर जरांगे पाटलांना भेटतं का, त्यांच्या मागण्या संदर्भात सरकार काही विचार करतं का हे बघणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने ही आज भेट महत्वाची मानली जाते। अगदी संजयजी, मागच्या वेळी ज्यावेळी जरांगे बोलत होते त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांकडून सगळ्या मागण्यांची मंजुरी घेऊन यावं असं म्हटलेलं होतं। त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे, काय सांगाल? नक्कीच जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केलं होतं की ज्या काही मागण्या असतील त्या मागण्यांची पूर्तता केली जाईल। त्या अनुषंगाने प्रसाद लाड आज
तोच निरोप घेऊन कदाचित आले असतील त्या संदर्भात या ठिकाणी चर्चा होईल आणि त्या अनुषंगाने आज या चर्चेमधून खरं तर काहीतरी पॉझिटिव्ह निघलं पाहिजे. मराठा समाजाच्या मागण्या जी जरांगे पाटील ज्या मागण्या घेऊन नेहमी आंदोलन करतात, उपोषण करतात, लढा देतात. अनेक वेळेस त्यांनी लढाई दिला होता. गेल्या वेळेस त्यांनी जेव्हा मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं, त्यावेळेस हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला ज्या कुणबी नोंदी दिल्या जातील, ज्या कुणबी नोंदी सापडतील त्यानुसार आरक्षण दिलं जाईल असं त्यावेळेस त्यांना आश्वासन दिलं होतं. परंतु त्याची पूर्तता कुठेही झालेली दिसत नाही. त्याची गंतही मनोज जरांगे पाटील यांनी त्याच अनुषंगाने आज त्याही विषयात चर्चा होईल. हैदराबाद गॅजेटचा कुठेही मराठा समाजाला फायदा होत नाही. तसेच कुणबी नोंदी जे आहेत त्याही शोधण्यात काम बंद पडलेलं आहे. हाही